बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 16वा. दैव सूर विषय विभाग योग. या अध्यायाचं आपण वाचन आणि निरूपण करत आहोत. 12 भाग झालेले आहेत. या अध्यायाचं नाव परत सांगतो, दैव सूर संपत्ती विभाग योग असं या अध्यायाचं नाव आहे. 12 भाग झालेले आहेत, 9 श्लोक झालेले आहेत आणि 322 ओव्या झालेल्या आहेत. आज आपण भाग नंबर 13 पाहणार आहोत. तत्पूर्वी पाठीमागच्या भागांमध्ये काय झालेले आहे हे थोडक्यात आपण समजून घेऊयात आणि पुढे जाऊयात. आतापर्यंत जे आपण पाहिलेलं आहे त्याच्यात सुरुवातीला आपल्या लक्षात येतं की ज्ञानेश्वर माऊलींनी निवृत्तीनाथांची तुलना सूर्याशी करून, निवृत्तीनाथ हे त्यांचे गुरु होते, तुलना करून तुम्ही सूर्यासारखे महान आहात, सूर्यापेक्षाही जास्त ज्ञानाने तेजपुंज आहात असं सांगून या अध्यायाची सुरुवात केलेली आहे. पहिल्याच श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनास उपदेश करताना दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्तीच्या विषयी सांगतात आणि पहिल्या श्लोकामध्ये दैवी संपत्ती असणाऱ्या पुरुषांची लक्षणं याचं वर्णन सांगतात. ती लक्षणं 26 आहेत. ते म्हणजे अभय, चित्तशुद्धी, ज्ञान व योग यांच्या ठिकाणी एकनिष्ठता, दातृत्व, बाह्य इंद्रियाचा संयम, यज्ञ, वेदांचे सार्थ पठन, तम आणि सरळपणा. अजून कुठले कुठले आहेत बघा. अहिंसा, सत्यभाषण, राग न येणे, संन्यास, अंतःकरणाचा उपशम, चहाडी न करणे, प्राणीमात्रांवर दया करणे, विषय लंपट न होणे, नम्रता, जनलज्जा आणि स्थिरपणा. अजून हे जे त्याच्यामध्ये प्रगल्भता, क्षमा, धैर्य, सुचिरभतपणा, दुसऱ्याचा हेवा न करणे व मानीपणाचा अभाव, ही सगळी दैवी संपत्तीत उत्पन्न झालेल्या पुरुषाच्या ठिकाणी ही लक्षणं असतात. त्याचप्रमाणे भगवंत अर्जुनास अजून हा विषय नीट समजावा म्हणून आसुरी संपत्ती ची लक्षणं, आसुरी संपत्तीत जन्माला आलेल्या पुरुषाची लक्षणं सांगतात. ते कोणते कोणते आहेत तर ढोंगीपणा, गर्व, मानीपणा, क्रोध, मर्मभेदक भाषण आणि अज्ञान ही लक्षणे आसुरी संपत्तीत उत्पन्न झालेल्या पुरुषांच्या ठिकाणी असतात. बघा आता पहिल्या 2-3 याच्यामध्ये पहिल्या 5 श्लोकांमध्ये, पहिल्या 4 श्लोकांमध्ये भगवंतांनी दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती यांची लक्षणं सांगितलेली आहेत. ठीक आहे. त्यानंतर आसुरी संपत्ती जन्माला आलेल्या लोकांची लक्षणं ही 6 नंबर श्लोक पासून चालू होतात. ती लक्षणं कोणती कोणती ते आपण पाहिलेली आहेत. ही लक्षणं नीट लक्षात घ्या. प्रत्येकामध्ये दैवी लक्षणं सुद्धा असतात आणि आसुरी लक्षणं सुद्धा असतात. कमी जास्त प्रमाणात असतात. ज्याच्यात दैवी लक्षणं जास्त असतात त्याला लोक चांगलं समजतात. ज्याच्यामध्ये आसुरी लक्षणं जास्त असतात त्यांना वाईट समजतात. आता आसुरी लक्षणं जी आहेत, आसुरी संपत्तीची लक्षणं आहेत ते आपण पाहत होतो. ती जर आपल्यात असतील तर त्याचं चिंतन करायचं आहे,
रोज चिंतन करायचं आहे आणि आपल्यातून ते निघून कसं काय जातील याच्यासाठी प्रयत्न करायचा आहे. ती लक्षणं कोणती हे आपण मागच्या 2 भागामध्ये पाहत आहोत. आसुरी संपत्तीची लक्षणं. पहिलं आहे की यांच्यात प्रवृत्ती आणि निवृत्ती हे दोन्हीही मार्ग हे जाणत नाहीत. यांच्या ठिकाणी शास्त्रोक्त कर्माची इच्छा नसते. असे लोक वडिलांची आज्ञा पाळत नाही किंवा वडिलांच्या आज्ञेची वाट सुद्धा पाहत नाहीत. कोण? जे आसुरी संपत्तीने युक्त आहेत असे लोक. आणि असे लोक आपल्या इच्छेनुसार काम करतात. म्हणजे प्राथमिकता इच्छेला दिलेली असते. जर इच्छेला जर प्राथमिकता दिली, बघा इच्छा कधीही आपल्याला सुखी ठेवत नाही. इच्छा कधीच आपल्याला सुखी ठेवत नाही. आपण लहान असतो, आपल्याला वाटतं आपण मोठं व्हावं. मोठं झालं की वाटतं की मला नोकरी लागावी. नोकरी लागली की वाटतं की गाडी, नंतर बंगला, नंतर लग्न व्हावं वगैरे वगैरे. म्हणजे हे मिळाल्यानंतरच तुम्ही सुखी होणार अशी तुमच्या मनात इच्छा असते. त्यामुळं ते मिळाल्याशिवाय सुख नाही. आणि ते मिळालेलं सुख किती असतं? क्षणिक असतं. गाडी घेतली, त्याचे फोटो काढले, सोशल मीडियावर टाकले, संपलं. तेवढं एका दिवसापुरतं सुख आहे तुम्हाला. परत काय? परत दुसऱ्या इच्छेच्या आपण पाठीमागे लागतो. एक इच्छा पूर्ण झाली की दुसऱ्या इच्छेच्या पाठीमागे आपण लागतो. म्हणून इच्छाधारी जे लोक असतात, जे इच्छेचे पाठलाग करतात, ते कधीही सुखी नसतात. कारण त्यांचा इच्छेचा पाठलाग करण्यातच जीवन निघून जातं. आणि इच्छा पूर्ण झाल्याचं सुख ते जास्त वेळ उपभोगू शकत नाहीत. याचं उदाहरण सांगतो. मोठा इंडस्ट्रियलिस्ट आहे, भरपूर पैसा आहे, 2-3 त्याच्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, शेअर्स आहेत, बंगला, गाडी, भारतामध्ये प्रॉपर्टीज, भारताच्या बाहेर प्रॉपर्टीज, इकडून तिकडे फिरण्यासाठी विमानाशिवाय फिरत नाही. सगळं सगळं सुसज्ज आहे. तो विमानातून उतरला की त्याच्या हातातून बॅग घेण्यासाठी लोक आहेत. त्यांना फक्त बोलायचं आणि लोकांनी काम करायचं. असं सर्व असणारा मनुष्य, पण त्याच्या डोक्यात इच्छा आहे की आता माझ्या 3 कंपन्या आहेत, मला 4थी करायची आहे. दुसरी काय इच्छा आहे की माझ्याकडे 2च विमान आहेत, मला अजून एक मोठं चांगलं विमान घ्यायचं आहे. 5वी इच्छा काय असते की मला एखादं ऑस्ट्रेलिया किंवा स्पेन अशा कोस्टल भागामध्ये एखादं बेट विकत घ्यायचं. ते बेट डेव्हलप करायचं आणि तिथं आपल्या मित्रांना घेऊन पार्टीला जायचं. बघा कशा इच्छा असतात बघा. पुढची इच्छा काय असते की मला बोटीतून जी पाणबुडी असते त्यातून खोल 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 समुद्रात जाऊन खाली काय ते बघायचं. किंवा 5वी इच्छा काय असते की मला अंतरिक्षात सूर्याच्याही पुढे, चंद्राच्याही पुढे जायचं आणि अंतरिक्षात काय आहे ते बघायचं किंवा चंद्रावर जायचं, तिथं काय आहे ते बघायचं. आता जो मनुष्य गाडीमध्ये फिरत होता, नंतर त्याला वाटायला लागलं विमानात फिरायचं, नंतर त्याला वाटायला लागलं की आता मला समुद्राच्या तळात काय बघायचं, नंतर आकाशात काय आहे बघायचं. इच्छा कशा वाढत जातात बघा. मग हा मनुष्य काय ते सगळं पूर्ण करण्यासाठी भरपूर काम करतो. भरपूर डोक्यात भरपूर पैसा मिळवायचा म्हणले की जिथं इच्छा आहेत तिथं माणूस त्याचा पाठलाग करण्यासाठी चिंता ऑटोमॅटिक येते. इच्छेचा पदर धरून चिंता पाठीमागे असतेच. मग चिंता, मग हे नाही ते नाही ते नाही, मग जेवढं जास्त कमी वेळात जास्त मिळवायचं म्हटलं तर त्रास फार होतो. मग चिंता आपलं घेरते, झोप येत नाही, झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागतात. घाई गडबडीत काय ऍक्सिडेंट होतो. घरच्यांच्याकडे लक्ष राहत नाही, घरच्यांच्यावर प्रेम राहत नाही. प्रेम फक्त पैशावर आणि आपल्या इच्छेवर. मुलं काय करतात माहिती नाही, व्यसन करतात, काय करतात काही माहिती नाही. ऑफिस फक्त आणि ऑफिसमध्ये जाऊन सगळं एक
पैसा कसा मिळेल हेच फक्त बघायचं आणि त्यासाठी गोरगरिबांची लुबाडणूक करायची, त्यांच्यावर अन्याय करायचा, वेळ आली तर त्यांचा खून करायचा, मारामाऱ्या करायच्या, काय वाटेल ते करायचं, पण इच्छा पूर्ण करायची. हा एक मनुष्य की जो इच्छेने ग्रस्त आहे. आणि दुसरा मनुष्य, आपण उदाहरण बघतो, दुसरा मनुष्य की जो शेतामध्ये काम करणारा गडी आहे, अल्पभूधारक आहे, 1-1.5 एकर फक्त जमीन आहे त्याला, दुसऱ्याच्या शेतात जाऊन काम करतो. काम मिळेल त्यावेळेस काम करतो, नसेल त्यावेळेस स्वतःच्या शेतातलं काम करतो, नसेल त्यावेळेस गाई गुरं चरायला घेऊन जातो, मेंढरं चरायला घेऊन जातो. त्याची चिंता फक्त एकच की मला 2 टाइम जेवायला मिळावं, मला आणि माझ्या कुटुंबाला 2 वेळेस जेवायला मिळावं, एवढीच चिंता त्याला. बाकी काय चिंता आहे त्याला? मग तो काय करतो, सकाळी उठतो, न्याहारी करतो, शेतात जातो, काम करतो, संध्याकाळी झाले की घरी येतो, जेवण करतो, निवांत झोपी जातो. त्याला गोळीची गरज नाही. घरी आला की आपल्या मुलाबाळांशी गप्पा गोष्टी करतो, निवांत आभाळाकडे बघत चांदण्या मोजत निवांत झोपतो. आता मला सांगा, तो श्रीमंत मनुष्य सुखी की हा गरीब मनुष्य सुखी? जे सुख देणारी ज्या वस्तू आहेत त्याच्या पाठीमागे जर आपण वाहत गेलो तर ते सुख कधीच मिळत नाही. इच्छा जेवढ्या कमी तेवढं सुख जास्त. तर इथं तेच सांगितलेलं आहे की हे जे लोक आहेत, जे आसुरी संपत्तीची लक्षणं असणारे जे लोक आहेत, ते इच्छेच्या पाठीमागे धावतात, त्यामुळे कधीही सुख मिळत नाही. इच्छेच्या पाठीमागे धावत गेला की सुख कधीच मिळत नाही. पुढचं काय सांगितलं होतं आपण की असे लोक स्वभावताच वाईट असतात, दुष्ट असतात. असे लोक रागिष्ट, क्रोधिष्ट, अभिमानी, अभिमानाचा ताठा भरपूर असतो, असे लोक असतात. पुढचं काय 6वं लक्षण काय आहे, तर खोटं फार बोलतात हे लोक. त्यांना सत्याचे काही देणं घेणं नसतं आणि वेदांनी जे सांगितलेल्या गोष्टी आहेत, न्याय, अन्याय किंवा स्वर्ग, नर्क ह्याच्यावर त्यांना कशावरही विश्वास नसतो. त्यांचं मत काय असतं की आपलं सामर्थ्य आहे तर त्याचा उपभोग घ्यावा, विषय भोग करावा. आणि त्यांना जर कोण सांगितलं हे पाप आहे तर मग काय म्हणणार की मासाला खातो तर मग आतापर्यंत सगळे जगातले मासेच नष्ट व्हायला पाहिजे होते, असं उलट उलट प्रश्न विचारतात. आणि अशा लोकांना व्यभिचार फार आवडत असतो. अजून 7वं लक्षण काय की अशा लोकांना ईश्वराचा तिटकारा असतो. देव म्हणले की हे लोक हसतात. आपण म्हणलं की मी देवाला मंदिरात चला जाऊ, ते मंदिरात जाण्यापासून बाहेर येऊपर्यंत किती खर्च झाला ह्याचं गणित करतात आणि म्हणतात या मंदिरांनी एवढे पैसे कमवले. बघा, अशा लोकांना सुख कसं मिळेल? तर त्यांना देवाचा, ईश्वराचा तिटकार असतो आणि नास्तिकपणाच्या रोमारोमात भरलेला असतो. स्वर्गाविषयी श्रद्धा नसते, नरकाविषयी भय नसते त्यांच्यामध्ये. अजून काय असतो, अजून काय त्यांचं पुढचं लक्षण आहे की ते विषयरूपी चिखलात अखंड बुडलेले असतात. विषय भोग, इंद्रिय निग्रह अजिबात नाही. पुढं काय सांगितलंय, 11वं लक्षण काय आहे की हे लोक कामाला आपल्या मनात आश्रय देऊन जे दंभ व मान यांचे त्यात भर घालतात, हे लोक दुराग्रही असतात. दुराग्रही म्हणजे आग्रह फार असतो, पण
दुराग्रह म्हणजे वाईट आग्रह असतो. एखादी गोष्ट करायची म्हणजेच करायची. चांगलं वाईट यांना कळत नाही. मागं लागून पाठीमागं लागून ते हट्टी फार. हट्ट असावा, चांगला हट्ट असावा. पण हे दुराग्रही असतात, वाईट हट्ट असतो आणि वाईट गोष्टी त्यामुळे ते करतातच. आणि त्यात त्यांच्यात मूर्खपणाची जर भर असेल तर मग विषय संपला मग. आणि आपल्या आग्रहाखातर दुराग्रहाखातर ते दुसऱ्यास पीडा होईल, दुसऱ्याची प्राणहानी होईल त्याचे काही चिंता न करता दुसऱ्याला त्रास झाला तरी झाला तरी ते गोष्ट करतातच. कारण ते इच्छेच्या पाठीमाग स्वैर धावत असतात आणि त्यांच्या मनामध्ये अभिमानाचा ताठा फार असतो. आपण 13व्या भागातले काही गोष्टी यात वाचलेल्या आहेत. आता भाग नंबर 13 आपण चालू करत आहोत. श्लोक नंबर 10, ओवी नंबर 323. पहिल्यांदा श्लोक नंबर 10चा आपण श्लोकार्थ वाचूयात. अनिवार्य कामाचा स्वीकार करून मोहाने भलताच ग्रह धरून ते म्हणजे आसुरी संपत्तीचे लक्षण असणारे लोक, ते दुराचारी आणि दंभ, मान व मद यांनी युक्त असे लोक कर्मे करण्यास उद्युक्त होतात. आता आपण ओवे वाचूयात आणि लक्षात घेऊयात. तरी जाळपणी येन भरे, आगी इंधनेन पुरे, तया दुर्भरांची ये धुरे, भुकाळू जो. तया कामाचा ओलावा, जीवी धरुनी पांडवा, दंभमानाचा मेळावा, मेळविती. मातलिया कुंजरा, आगळी झाली मंदिरा, तैसा मदाचा ताठा, तव जरा चढता अंगी, आणि अग्रहा तोची ठावो, वरी मौंढा ऐसा सावाओ, मग काय वानू निर्वाहो निश्चयाचा. तरीही परोपतापू घडे, परवा जीवून रगडे, तीही कर्मे होनी गाढे, जन्मवृत्ती. मग आपुले केले फोकारिती, आणि जगाते धिक्कारिती, दाही दिशी पसरिती, स्पृहा जाळ. ऐसे निगा आटोपे, थोरिये जाणती पापे, धर्मधेनू खुरपे, सुटले जैसे. याचा अर्थ काय आता लक्षात घेऊयात. तर जाळ्यात कधी पाणी साठवता येत नाही. जाळं जर असेल, आपण माशाचं जाळं आहे म्हणा, त्यात कधी पाणी साठवता येत नाही. व अग्नीला काष्टे कधी पुरत नाहीत. कितीही लाकडं घाला अग्नीला, ते पुरत नाहीत. अग्नी सगळ्यांना जाळून टाकतं. अशा दुर्धर वस्तूंप्रमाणे जो नेहमी बुभुक्षित असतो म्हणजे भुकेलेला असतो. कशाला? त्या कामाला आपल्या मनात आश्रय देऊन हे पांडवा, जे दंभ व मान यांची त्यात भर घालतात. ते कामाला आपल्या मनात स्थान देतात आणि त्यात भर कशाची घालतात? दंभ आणि मान यांची त्यात भर घालतात. माजलेल्या हत्तीस ज्याप्रमाणे दारू पाजल्यावर तो अधिकच उन्मत्त होतो, त्याप्रमाणे अंगात मदाचा ताठा भरलेले ते आसुरी संपत्तीने युक्त असे लोक जो वृद्ध होतात तो आपणास मोठे दृढाचार्य असे समजतात. हे ज्यांच्यामध्ये आसुरी संपत्तीचा ताठा आहे, आसुरी संपत्तीने युक्त असणारे जे लोक आहेत, जसजसे वृद्ध होत जातात तसतसे त्यांच्या आपण मोठे दृढाचार्य आहोत असे समजायला लागतात. कशाप्रमाणे? आधीच मदमस्त हत्ती, त्यातून त्याला दारू पाजलेली आहे. तो जसा मग तांडव करतो हत्ती, उन्मत्त होतो, तसे हे जसजसं वय वाढेल तसतसे उन्मत्त होतात आणि ते कोणतीही गोष्ट दुराग्रहाने तडीस नेल्याशिवाय ठेवीत नाहीत. फार हट्टी बनत जातात. जसजसं वय होईल
तसतसं हट्टी बनत जातात, दुराग्रही बनत जातात. तशात मूर्खपणाची भर पडल्यावर मग निश्चयाची दाद कोठे लागणार? त्यात अजून दुराग्रहाची मूर्खपणाची भर पडली की संपलंच मग. ज्या योगाने दुसऱ्यास पीडा होईल किंवा दुसऱ्याची प्राणहानी होईल ती कर्मे तुच्छ मानतात आणि त्यांच्या इच्छेची धाव दाही दिशात पसरते. इच्छा एवढी दृढ असते की कुणाचं चांगलं होईल, कुणाची प्राणहानी होईल त्याला काहीही चिंता नसते. ज्याप्रमाणे गाय शेतात मोकळी सोडल्यावर ती हवी तशी फिरते आणि चरते, त्याप्रमाणे अभिमानाने पापाचरणाची वृद्धी करतात. अभिमान तर भरपूर असतो आणि त्यामुळे पाप होतं. ते पापाचरण करतात. पापाचरण म्हणजे पापांचं आचरण असं करतात ते. आता श्लोक नंबर 11 त्याचा आपण श्लोकार्थ वाचूयात. जीवे मोजमाप करिता श्लोक नंबर 11 आहे. जीवे मोजमाप करण्याकरिता येत नाही व मरणापर्यंत जिचा अंत होत नाही अशा चिंतेचा आश्रय केलेल्या आणि कामोपभोगांमध्येच मग्न झालेल्या पुरुषांचा कामशांती हाच पुरुषार्थ होय असा निश्चय झालेला असतो. अजून आसुरी संपत्तीने युक्त असणाऱ्या लोकांची लक्षणं संपलेली नाहीत. अजून पुढे ती लक्षणं आहेत, ती आता आपण वाचतो आहोत. याची ऐका आयाती तयाची या कर्म प्रवृत्ती आणि जिनिया ही परवती वाहती चिंता पाताळाहुनी निम्न जियेची उंचिये साने गगन जे पाहतात त्रिभुवन आणुही नोहे ते योगपटाची मवणी जीवी अनियम चिंतवणी जे सांडून येणे मरणी वल्लभा जैसी तैसी चिंता अपार वाढविती निरंतर जीवी सुनी असार विषयाधिक स्त्रिया गायले ऐकावे स्त्री रूप डोळा देखावे सर्वेंद्रिये अलिंगावे स्त्रिये तेची कुरवंडी की जे अमृते ऐसे सुख स्त्रिये परवते नाहीची म्हणून चित्ते निश्चयो केला मग तयाची स्त्री भोगा लागी पाताळ स्वर्गा धावती दिग्विभाता परवतीही. आता इथं आपण अर्थ समजून घेऊयात की याच एका साधनेने ते आपली कर्मे करतात आणि मरण पावल्यावरही आपल्यास सुख मिळावे म्हणून काळजी करतात. अशी काही चमत्कारिक लोक असतात की ते स्वतः सांगतात की मला जाळायचं नाही बरं का, मी मेल्यानंतर मला जाळायचं नाही, मला पुरायचं, कारण मला चटके बसतील. असे तोंडानं सांगणारे लोक आहेत. किंवा असंही म्हणतात की माझी ही संपत्ती आहे, ती तुम्ही एवढी एवढी वाटून घ्या, ही करून घ्या, ते करून घ्या, म्हणजे माझ्या जीवाला समाधान लाभेल. म्हणजे मेल्यानंतर ही सुखाची अपेक्षा करतात हे लोक. मेल्यानंतरही मला सुख लाभलं पाहिजे. काही लोक असे आहेत की मला तिसऱ्याला माझ्या 10व्याला हे हा नैवेद्य ठेवा. आणि जे व्यसनी लोक आहेत ते एवढं टोकाचे व्यसनी असतात की ते सांगतात की ग्लासामध्ये ते पेय सुद्धा भरून ठेवा की ज्याचं नाव आपण घेत नाही. आता ह्यात आलेलं होतं मगाशी हत्तीच्या बरोबर म्हणून ते वाचावं लागलं, पण ज्याचं नाव सुद्धा आपण घेत नाही ते पेय ठेवा. आणि काही त्याच्यापेक्षा पुढचे लोक असे असतात की ते पेय ठेवतात एका ग्लासामध्ये भरून. म्हणजे बघा
याच एका साधनेने ते आपली कर्मे करतात आणि मरण पावल्यावरही आपल्याला सुख मिळावे म्हणून काळजी करतात. जी चिंता पाताळाहूनही खोल व गगनाहूनही उंच आणि जिशाशी तुलना केली असता त्रिभुवन अणु एवढे दिसावे, अणु एवढेही दिसत नाही. संन्याशास घालून दिलेल्या नियमाप्रमाणे ही आपला कित्ता वळवून मनात अनियमित चिंता धारण करतात. यांच्या मनात अतिशय चिंता असतात. कसं, जी चिंता पाताळाहूनही खोल. चिंता कशी असते? चिंतेचं वर्णन केलंय म्हणून म्हणतात चिंता आणि चिता. चिंता चितेकडे घेऊन जाते. चिंता एवढी वाईट असते की ती चितेकडे घेऊन जाते, म्हणजे मरणाकडे घेऊन जाते. आता चिंता कशी असते बघा, पाताळाहूनही खोल असते आणि गगनाहूनही उंच असते. अजून काय असतं त्याचं वर्णन बघा. आणि जिच्याशी तुलना केली असता त्रिभुवन सुद्धा अणु एवढे भासते. त्रिभुवन जे आहे अख्खं जग ते मातीच्या कणा एवढं दिसेल, एवढी मोठी चिंता असते. आणि चिंता कशातून उत्पन्न होते? इच्छेमधून. इच्छा असेल की चिंता उत्पन्न होतेच. संन्यासास घालून दिलेल्या नियमाप्रमाणे ही आपला कित्ता वळवून मनात अनियमित चिंता धारण करतात. आणि ज्याप्रमाणे पतिव्रता स्त्री संकट समय ही आपल्या नवऱ्यास सोडत नाही, त्याचप्रमाणे असार अशा विषयाधिकांविषयी नेहमी मनास लालसा बाळगून त्यांच्या प्राप्तीविषयी अपार चिंता वाहतात. स्त्रियांचे गाणे नेहमी ऐकावे, स्त्रियांचे स्वरूप डोळ्याने पहावे आणि इंद्रियांना स्त्रियांचेच आलिंगन करण्यास सापडावे आणि स्त्रीपासून होणाऱ्या सुखापासून अमृतही ओवाळून टाकावे. अशा प्रकारे स्त्रीपेक्षा अधिक असे दुसरे सुखच नाही असा त्यांच्या मनाने निश्चय केलेला असतो. म्हणजे थोडक्यात हे लोक स्त्री लंपट असतात. त्यांना वयाचं भान नसतं. किती जरी वय झालं तरी स्त्रीनं बोलावं, स्त्रीचं गाणं ऐकावं, स्त्रीनं आपल्याला आलिंगन द्यावं. स्त्रीपेक्षा या जगात दुसरं काहीही प्रिय नाही अशी त्यांची धारणा झालेली असते. ही सगळी लक्षणं कोणाची आहेत? आसुरी संपत्तीने युक्त असणाऱ्या पुरुषांची ही लक्षणं आहेत. मग त्या स्त्री भोगाकरता स्वर्गात, पाताळात किंवा दिशांचे सीमा पलीकडे धाव घेण्यास ते तयार असतात. स्त्री सुख मिळण्यासाठी ते काहीही करतात, कुठेही जातात. आणि हा प्रकार हल्लीच्या मुलांमध्ये फार वाढलेला आहे. व्यसनांपेक्षाही वाईट व्यसन ते हेच. मुलांच्या बरोबर ते नाच गाणं बघायला जातात. ते कुठं मुंबईच्या अलीकडे कुठलं गाव आहे ते पनवेलला जातात, डान्स बार मध्ये जातात. वाटेल ते चाललेलं आहे. आणि याला कारण हे एकच आहे, घरात संस्कार नाही, घरामध्ये देवपूजा नाही, घरामध्ये अशा शास्त्रांचं पठण नाही, संत साहित्याचं वाचन नाही, नियम नाही. आणि याला कारण म्हणजे तुमच्या लायकीपेक्षा जास्त मिळालेला पैसा. पैसा पचत नाही, जास्त पैसा पचत नाही. ते पचवण्यासाठी लायकीच लागते. तेवढं तुमचं श्रेष्ठत्व लागतं. आणि पैसा जास्त आला की व्यभिचार सुरू होतो. पैसा जास्त आला की अनेक मार्ग निघतात. पैसाच हा मार्ग काढतो. व्यसनाधीन होण्यासाठी पैसाच कारणीभूत आहे. म्हणून जे पुण्या मुंबईच्या आजूबाजूला जे राहणारे शेतकरी होते की ज्यांनी त्यांच्या जमिनी विकल्या, त्यांची मुलं बघा मोठ्या मोठ्या गाड्या घेऊन, गळ्यात मनगटात चेना, सोन्याचे चेन
गॉगल लावून पैसा उडवत फिरत असतात. पनवेलला वगैरे असेच लोक भरपूर असतात. आणि एड्स सारख्या रोगांचं प्रमाण या पेरिफेरीवर जास्त आहे. व्यसनाधीनचं त्याचं प्रमाण या पेरिफेरीवर जास्त आहे. अभक्ष्य भक्षण, जे खाऊ नये ते खायचं, जे पिऊ नये ते प्यायचं, जे बोलू नये ते बोलायचं, मस्तवालपणा, म्हणजे थोडक्यात काय, पैसा माणसाला आसुरी संपत्तीने युक्त करतो. पैसा जर नाही पचला, असेही काही लोक आहेत की जे भरपूर पैसा मिळवतात पण त्यांची मुलं संस्कारी असतात. हे स्वतः सुद्धा संस्कारी असतात. पैशाचा अपव्यय करत नाहीत. व्यसनाधीनता तर फार लांबची गोष्ट. असे सुद्धा लोक असतात. तर हे सगळं संस्काराने होतं. पैसा पचण्यासाठीच हे संत साहित्य वाचलं पाहिजे. म्हणजे तुमच्यात उन्माद येत नाही, उन्मत्त होत नाही तुम्ही. आता श्लोक नंबर 12, त्याचा आपण श्लोकार्थ वाचूयात. शतशः अशा पाशांनी बद्ध झालेले व कामक्रोधांचे ठिकाणी तत्पर असलेले ते लोक आपल्या इच्छेप्रमाणे भोग भोगण्याकरिता अन्यायाने पुष्कळ द्रव्य मिळवण्याची इच्छा करतात. तर बघा कसं हे चक्र आहे बघा, की इच्छा असेल तर इच्छा पूर्ण करण्यासाठी पैसा हवा, आणि पैसा मिळवण्यासाठी मग तुम्ही कुठल्याही पुण्याच्या नाही पापाच्याच मार्गाला जाऊन तुम्ही पैसा मिळवता. आणि अशी लोक मग भ्रष्टाचार करतात, कुणालाही फसवतात, आपल्या स्वतःच्या भावाला फसवतात, नातेवाईकांना फसवतात, मित्रांना फसवतात, पण पैसा मिळवतात. कशासाठी? पैसा मिळाला की आपल्या इच्छा पूर्ण करू शकतो म्हणून. तर ही सगळी लक्षणं आसुरी संपत्तीचीच आहेत. तेच अजून संपलेलं नाहीये, तेच सुरू आहे आपलं. नीट समजून घेऊया, त्यासाठी ओळ वाचूयात. आमिष कवळू थोरी अशा न विचारिता गिळी मासा, तैसे की जे विषयाशा तयासी गा, वांछित तव न पवती मग कोरडीयेची आशेची संतती, वाढवू वाढवू होती कोश किडे, आणि परिसाला अभिलाषू अपूर्ण होय तोची द्वेषू, एवं काम क्रोधानी अधिकू पुरुषार्थू नाही, दही खोलणे रात्री जो जागोवा, ठाणांतरिया जैसा पांडवा, अहोरात्रीची ही विसावा भेटे चिना, तैसे उंचिनी लोटले कामे, नेहटती क्रोधाचे निढेमे, तरी राग द्वेष प्रेमे न माती केही. गळास लावलेल्या आमिषाच्या आशेने मासा जसा ते खावयास जाऊन मरण पावतो, तसे हे विषयांच्या आशेने मरण पावतात. मासा पकडण्यासाठी गळाला पुढं काहीतरी लावलेलं असतं, किडा वगैरे. तो किडा खाण्यासाठी मासा येतो आणि त्या गळाला अडकतो आणि मरण पावतो. तसंच हे जे लोक असतात ते विषयाच्या आशेने मरण पावतात. म्हणून विषय निग्रह हवा, इंद्रिय निग्रह हवा. इच्छित गोष्ट प्राप्त न होता नेहमी विषयांची कोरडी आशाच करून शेवटी हे आपल्यास कोश किड्याप्रमाणे बंधन करून घेतात. इच्छा एवढी दृढ असते की इच्छित गोष्ट प्राप्त न होता नेहमी विषयांची कोरडी आशाच करून विषयांच्या पाठीमागे धावत असतात. आणि कोश किडा जसा स्वतःच्या भोवती कोश तयार करून घेतो, तसे हे लोक आपल्या भोवती इच्छांचं कोश तयार करतात आणि त्यातच अडकून मारतात. एकानंतर दुसरी इच्छा, दुसऱ्यानंतर तिसरी इच्छा, त्यातच अडकून मारतात. आणि ज्या वस्तूची इच्छा करावी ती जर पूर्ण झाली नाही तर लागलीच द्वेष उत्पन्न होतो. द्वेष, राग.
याप्रमाणे नेहमी वस्तू लाभापासून तृप्ती मानून तीच वस्तू न मिळाल्यामुळे क्रोधयुक्त होतात. एखादी वस्तू पाहिजे म्हणजे पाहिजेच, नाही मिळाली तर रागावतात. एवच काम क्रोध वाढवण्या पलीकडे त्यांना कर्तव्य नसते. एवढंच, त्याच्यापेक्षा काय नाही. काम क्रोध वाढवण्यापेक्षा दुसरं कर्तव्यच नसतं. अर्जुना, ज्याप्रमाणे ठाण्यातील दिवसा कामगिरी करता फिरावं लागते व रात्री गस्त घालावी लागते, म्हणून त्याला रात्रंदिवस विसावा नसतो. भगवंत अर्जुनास हे सगळं समजून सांगत आहेत. अर्जुनास उपदेश करत आहेत की ही आसुरी संपत्तीने युक्त असणाऱ्या पुरुषांची लक्षणं आहेत. हे का सांगतायत अर्जुनास? तर चुकूनही या मार्गाला जाऊ नको, इच्छेच्या पाठीमागं लागू नकोस, स्त्री लंपट होऊ नकोस. हा उपदेश फक्त अर्जुनास आहे का? हा उपदेश आपल्याला सुद्धा आहे. काय म्हणतात बघा भगवंत अर्जुनास, अर्जुना, ज्याप्रमाणे ठाण्यातील स्वारास दिवसा कामगिरी करता फिरावं लागते व रात्री गस्त घालावं लागते, म्हणून त्याला रात्रंदिवस विसावा नसतो, त्याप्रमाणे उंच शिखरावरून कामाने लोटून दिल्यामुळे ज्या वस्तूविषयी अतिशय इच्छा धरली ती न मिळाल्यामुळे क्रोधाच्या टेकडीवर आदळतात, क्रोधविष्ट होतात, तरी त्यांचे क्रोधाविषयीचे प्रेम कमी होत नाही. काही दुराग्रही असतात बघा मुलं, की मला मोबाईल पाहिजेच. आपण बातम्या वाचतो आधी मध्ये तर मी बातमी वाचली की एक अल्पभूधारक शेतात काम करणारा माणसाचा मुलगा तो वडिलांना स्मार्टफोन मागत होता. आता त्याचं उत्पन्न किती, हातातोंडाची गाठ कशी तरी पडणार त्याची. त्यांना हा स्मार्टफोन मागत होता आणि स्मार्टफोन नाही मिळाला म्हणून स्वतःची आत्महत्या त्यांनी करून घेतली. म्हणजे किती टोकाचा दुराग्रह आहे. इच्छा काय करू शकते बघा. त्याची इच्छा काय होती? स्मार्टफोन पाहिजे. का? त्याने त्याच्या मित्राच्या हातात एक वर बघितलं असेल, स्मार्टफोन पाहिजे ही त्याची इच्छा. आणि ती इच्छा कुठपर्यंत गेली, त्यानं काय केलं, त्या इच्छेनं त्याचा जीव घेतला. जसं कोश किडा असतो की जो स्वतःच्या भोवती कोश बनवतो आणि आतच मरून जातो, बाहेर पडण्याचा त्याला मार्ग सापडत नाही, स्वतःच्या भोवती कोश करतो, तो त्यातच मरून जातो. तसं हे आहे. इच्छा एवढी आणि दुराग्रह, पाहिजे म्हणजे पाहिजेच. आता वडिलांनी काय करावं, त्याचं उत्पन्न दिवसाला 200-300 रुपये, तो कुठून आणणार 15-20 हजाराचा मोबाईल? म्हणजे इच्छा काय करू शकते बघा. आणि मग रागाराग, नाही पूर्ण झाले की द्वेष, रागाराग, वडिलांवर रागाराग, आईवर रागाराग. आता मुलगा 9वी-10वीचा होता म्हणून ठीक आहे, मोठा असला तर वडिलांवर सुद्धा त्याने हात उगारला असता. अशी काही उदाहरणं झालेली आहेत. आणि त्या रागाच्या भरात तो एकतर दुसऱ्याला इजा करतो, नाहीतर स्वतःला इजा करतो. मुलगा छोटा होता 9वी-10वीचा म्हणून स्वतःला इजा करून घेतली. मोठा असला असता तर वडिलांना इजा केली असते, त्यानं वडिलांना मारलं असतं. तेच इथं सांगितलेलं आहे. हजारो वर्षापूर्वीचं ज्ञान आहे हे, की जे भगवंतांनी अर्जुनास सांगितलेलं आहे, ते आत्ता सुद्धा लागू पडतं. त्याप्रमाणे उंच शिखरावरून कामाने लोटून दिल्यामुळे ज्या वस्तूविषयी अतिशय इच्छा धरली ती न मिळाल्यामुळे क्रोधाच्या टेकडीवर आदळत, म्हणजे क्रोधिष्ठ होत, तरी त्यांचे काम क्रोधाविषयी प्रेम कमी होत नाही. क्रोधाच्या टेकडीवर ते आदळतात. वर्ण म्हणजे उंच शिखरावरून कामाने लोटून दिल्यामुळे, कामेच्छा लोटून दिल्यामुळे मध्ये काय, क्रोधाची टेकडी एक मध्ये येते, त्याच्यावर आदळतात, खाली पडतात, दरीच जातात. तरी सुद्धा
काम क्रोधाविषयीचे प्रेम कमी होत नाही. त्याचप्रमाणे मनात उत्पन्न झालेल्या विषयांची इच्छा पैशाशिवाय पूर्ण कुठून होणार? विषयांची इच्छा पूर्ण करण्यासाठी पैसे पाहिजेतच. म्हणून विषय वासना पूर्ण होण्यापुरते द्रव्य मिळण्याकरता जगातील लोकांस त्रास देतात. असेही काही लोक आहेत की जे त्यांना रात्री घाण काहीतरी प्यायचं असतं, नशा येणारी गोष्ट, म्हणून जे बायको धुणे भांडे करून पैसे आणते ते पैसे हिसकावून घेतात आणि ते घाण प्यायला जातात. म्हणजे त्यांना काहीही चांगलं वाईट काहीच कळत नाही. विषय वासना पूर्ण करण्याकरता द्रव्य लागतं आणि द्रव्य इतर लोकांना त्रास देऊन द्रव्य मिळवतात. एखाद्याला आडरानात गाठून मारतात, एखाद्याचे सर्वस्व हरण करतात व एखाद्याचा नाश करण्याकरता युक्ती लढवतात. काय वाटेल ते करणार, पण पैसा पाहिजे. कसं तर पारधी लोक डोंगरावर शिकारीस जाते वेळी ज्याप्रमाणे आपल्या जवळ पाश पाश म्हणजे जाळं, पोती, जाळी, शिकारी कुत्रे, बहिरी ससाणे, चिकट्या व भाले घेतात आणि आपले पोट भरण्याकरता पुष्कळ प्राणी मारून आणतात. त्याचप्रमाणे हेही अशीच वाईट कर्मे करतात. दुसऱ्याचा प्राणघात करून द्रव्य मिळवतात आणि ते मिळाल्यावर त्याच्या चित्तास कसा संतोष होतो ते ऐक. आता असं काहीही वाईट कर्म करून दुसऱ्यांना लुबाडून काही वाटेल ते करून मिळालेले पैसा मिळाल्यानंतर त्यांच्या चित्तास, त्यांच्या म्हणजे कोणाच्या, आसुरी संपत्तीने युक्त असणाऱ्या लोकांच्या चित्तास संतोष कसा होतो, आनंद कसा होतो हे आपण पुढच्या भागात आता ऐकणार आहोत. अजून आसुरी संपत्तीच्या लोकांची लक्षणं संपलेली नाहीत, अजून आहेत आणि कितीतरी अजून असतील लक्षणं. तर आज आपण इथंच थांबत आहोत. सर्वांनी डोळे मिटायचे आहेत, हात जोडून घ्यायचे आहेत. आपल्यामध्ये दैवी संपत्तीची लक्षणं कशी येतील, दैवी संपत्तीने आपण युक्त कसं होत याचा विचार करायचा आहे. ज्यांनी व्यसनमुक्तीचा संकल्प केलेला आहे त्यांनी मनातल्या मनात तो परत म्हणायचा आहे. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी.